हातात लोखंडी बेड्या, पाठीवर सैनिकांची चाबूक आणि चेहऱ्यावर मात्र अभंग शांतता. संत दामाजी पंतांना ओढत बिदरच्या दरबारात आणले जात होते. क्रोधित झालेला बादशाह सिंहासनावरून गरजला, दामाजी, बादशाही खजिना लुटण्याची तुझी हिंमत कशी झाली? उद्या सूर्य उगवण्यापूर्वी तुला फाशी दिली जाईल. पण जेव्हा मृत्यू अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला होता, तेव्हा बिदरच्या वेशीवर एक अद्भुत तेज प्रकट झाले. काळा सावळा रंग, डोक्यावर फेटा, हातात पावतीचे दप्तर आणि कमरेला सोन्यांच्या मोहरांची पोतडी घेऊन एक अनोखा सेवक दरबाराच्या दारात उभा राहिला. तो आरडाओरड करत म्हणाला, थांबा, माझ्या दामाजी शेठला हात लावू नका. मी त्यांचा सेवक आहे, विठू महार. धान्य कोठाराचे सर्व पैसे मी भरायला आलो आहे. जय हरी विठ्ठल. विठ्ठल वाईफच्या सर्व निसिम्म भक्तांचे भाग 4 मध्ये मनापासून स्वागत. तिसऱ्या भागात आपण पाहिले की मंगळवेढ्यातील भीषण दुष्काळात भुकेने मरणाऱ्या जनतेला वाचवण्यासाठी संत दामाजी पंतांनी बादशाही धान्य कोठारे उघडी केली. दुष्काळग्रस्तांना धान्य वाटून त्यांनी लाखो प्राण वाचवले. पण चुगलखोरांनी बादशहाकडे तक्रार केली आणि चिडलेल्या बादशहाने दामाजी पंतांना बेड्या ठोकून दरबारात हजर करण्याचे आदेश दिले. पण मग बेड्या ठोकून नेले जात असताना दामाजी पंतांच्या मनात काय चालले होते? पंढरपूरच्या पांडुरंगाने भक्ताची हाक कशी ऐकली? चला ऐकूया आजचा हा अत्यंत भावूक आणि अलौकिक भाग. मंगळवेढ्यातील जनता ढसाढसा रडत होती. लोक सैनिकांच्या पाया पडत होते. आमच्या अन्नदात्याला नेऊ नका, त्यांनी काहीही गुन्हा केला नाही. पण क्रूर सैनिकांनी कोणाचेही ऐकले नाही. दामाजी पंतांच्या हातात आणि पायात जड लोखंडी साखळदंड ठोकण्यात आले. उन्हातानात बिदरच्या दिशेने चालवत नेले जात होते. पण दामाजी पंतांच्या चेहऱ्यावर दुःख किंवा पश्चातापाची एकही रेष नव्हती. उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान होते. ते मनातल्या मनात विचार करत होते, माझ्या या नश्वर शरीराला काय सजा मिळायची ती मिळो, पण माझ्या विठ्ठलाच्या भुकेल्या लेकरांचे प्राण वाचले. माझे जीवन धन्य झाले. उन्हाच्या झळा लागत होत्या, पायाला फोड येत होते, तरीही दामाजी पंतांच्या ओठांवरून नामस्मरण थांबत नव्हते. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय. ते पांडुरंगाला आळवत होते, हे पंढरीनाथा, मी जे काही केले ते तुझ्याच इच्छेने केले. आता मला या मृत्यूदंडाची मुळीच भीती वाटत नाही. पण माझ्याकडून सरकारी धान्याचा जो अपहार झाला आहे, त्या पापाचा डाग तुझ्या भक्तीवर लागू देऊ नकोस. मला तुझ्या चरणी जागा दे. भक्ताची ही काकुळतीची हाक मंगळवेढ्याच्या मातीतून थेट पंढरपूरच्या वाळवंटात पोहोचली. काही दिवसांच्या प्रवासानंतर सैनिकांनी दामाजी पंतांना बिदरच्या दरबारात आणून उभे केले. बिदरचा दरबार खच्चून भरलेला होता. बादशहा सिंहासनावर बसलेला होता. त्याच्या बाजूला चुगलखोर मंत्री आणि अधिकारी अत्यंत आनंदाने दामाजीकडे पाहत होते. दामाजी पंतांना समोर उभे करून बादशहा गर्जना करत म्हणाला, दामाजी, तुझ्यावर बिदर साम्राज्याचा विश्वास होता. आम्ही तुला मंगळवेढ्याचे रसददार बनवले आणि तू बादशाही धान्याची चोरी केलीस. बादशहाची परवानगी न घेता सर्व धान्य का फुकट वाटलेस? दामाजी पंत अत्यंत शांतपणे हात जोडून म्हणाले, जहापना, मी कोणतीही चोरी केली नाही किंवा स्वतःसाठी काहीही ठेवले नाही. मंगळवेढ्यात जनता अन्नान्न करून मरत होती. भुकेलेल्या माणसांचे प्राण वाचवणे हाच धर्म आहे. जर जनतेचे प्राण वाचवणे हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे. तुम्ही मला जी सजा द्याल ती मला मान्य आहे. दामाजी पंतांचे हे उत्तर ऐकून बादशहाचा राग अनावर झाला. त्याने हुकूम सोडला, बादशाही नियमानुसार हा बादशहाशी केलेला थेट द्रोह आहे. दामाजी पंतांना उद्या सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी फाशी देण्यात यावी. दरबारात शांतता पसरली. चुगलखोर हसू लागले, तर काही दयाळू सरदारांचे डोळे पाणावले. दामाजी पंतांना तुरुंगात डांबण्यात आले. भक्तांनो, दामाजी पंतांची ही भक्ती आणि निष्ठा पाहून तुमचेही मन भरून आले असेल ना? जेव्हा जगात सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा साक्षात पांडुरंगांचा दरबार उघडतो. जर तुम्हाला हा भाग भावूक करत असेल तर विठ्ठल वाईब्स या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.
कारण यानंतर बिदरच्या दरबारात जो चमत्कार घडला आहे तो ऐकून तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतील. व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. इकडे दामाजी पंत तुरुंगात डोळे मिटून विठ्ठलाचे ध्यान करत होते आणि तिकडे पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती जणू थरथरली. आपल्या भक्तावर आलेले संकट पाहून वैकुंठाचा धनी पंढरीचा पांडुरंग शांत कसा बसणार. क्षणाचाही विलंब न करता साक्षात पांडुरंगाने एक अलौकिक रूप धारण केले. काळा सावळा रंग, साधे कपडे, डोक्यावर काळा फेटा, हातात जुने दप्तर आणि कमरेला शेकडो सोन्यांच्या मोहरांची पोतडी. देवाने नाव धारण केले विठू महार. दामाजी पंतांचे सेवक म्हणून साक्षात परमात्मा बिदरच्या राजवाड्याच्या दिशेने धावला. बिदरच्या दरबारात बादशहा अजूनही बसलेला होता. तेवढ्यात दरबाराच्या दरवाजावर मोठा गोंधळ सुरू झाला. पहारेकरी अडवत असतानाही एक काळा सावळा तरुण ताड ताड पावले टाकत थेट बादशहाच्या सिंहासनासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होते. त्याच्या हसण्याने संपूर्ण दरबार उजळून निघाला होता. बादशहाने रागाने विचारले, कोण आहेस तू आणि अशी परवानगीशिवाय दरबारात येण्याची तुझी हिंमत कशी झाली. तो तरुण हात जोडून अत्यंत नम्रपणे म्हणाला, जहापना माफ करा, मी मंगळवेढ्याच्या दामाजी शेठचा खाजगी सेवक आहे. माझे नाव विठू महार. विठू महार बनलेले साक्षात पांडुरंग पुढे आले. त्यांनी कमरेची पोतडी सोडली. ते बादशहाला म्हणाले, जहापना, माझे शेठ दामाजी पंत अतिशय दयाळू आहेत. दुष्काळात त्यांनी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धान्य वाटले, हे खरे आहे. पण त्यांनी ते फुकट वाटले नाही. त्यांनी प्रत्येकाकडून नंतर धान्याची किंमत वसूल केली आहे. सर्व हिशोब या दप्तरात लिहून ठेवला आहे. हे ऐकून बादशहा आणि सर्व मंत्री अवाक झाले. विठू महाराने आपले दप्तर उघडले. त्यात मंगळवेढ्यातील प्रत्येक माणसाचे नाव आणि त्यांनी घेतलेल्या धान्याची अचूक किंमत लिहिली होती. मग विठू महाराने सोन्याच्या मोहरांनी भरलेली ती पोतडी बादशहाच्या समोर खाली केली. खन 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 सोन्याच्या मोहरांचा खनखनाट संपूर्ण दरबारात घुमू लागला. धान्याची जितकी किंमत होती त्यापेक्षाही जास्त सोन्याच्या मोहरा दरबारात साचल्या होत्या. बादशहाचे डोळे विस्फारले. चुगलखोर मंत्र्यांची तोंडे काळी पडली. विठू महार हसत हसत म्हणाले, जहापना, दामाजी शेठचा सर्व हिशोब चुकता झाला आहे. हे सोन्याचे नाणे घ्या आणि माझ्या मालकाची पावती देऊन त्यांची ताबडतोब सुटका करा. दरबारातील प्रत्येक व्यक्ती अवाक झाली होती. बादशहाने ताबडतोब आपल्या खजिनदाराला नाणी मोजण्याचे आदेश दिले. हिशोब तंतोतंत जुळला. बादशहाने स्वतःच्या हाताने धान्याची पूर्ण भरपाई झाल्याची पावती फाडून दिली. बादशाह म्हणाला, विठू, तुझा मालक खरोखरच प्रामाणिक आहे. सैनिकांनो, जा आणि दामाजी पंतांना सन्मानाने काळकोठडीतून बाहेर आणा. सैनिकांनी काळकोठडीचे दरवाजे उघडले आणि दामाजी पंतांना सन्मानाने दरबारात आणले. बादशाह स्वतः सिंहासनावरून खाली उतरला. त्याने दामाजी पंतांचे साखळदंड काढले आणि त्यांची माफी मागून म्हणाला, दामाजी, आम्हाला माफ करा. तुमचा सेवक विठू महार आत्ताच दरबारात आला होता. त्याने धान्याची सर्व भरपाई सोन्याच्या मोहरांनी केली आहे. तुमचे थकीत कर्ज मिटले आहे. तुम्ही आता पूर्णपणे मुक्त आहात. पण हे ऐकताच दामाजी पंतांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते धक्क्याने विचार करू लागले, माझा सेवक? पण माझा तर विठू महार नावाचा कोणताही खाजगी सेवक नव्हता. मग माझ्यासाठी एवढ्या सोन्याच्या मोहरा घेऊन येणारा, मला मृत्यूदंडांच्या दारातून वाचवणारा तो काळा सावळा तरुण नेमका होता कोण? दामाजी पंतांनी आजूबाजूला पाहिले, पण विठू महार तिथे कुठेच दिसत नव्हता. तो पावती घेऊन आधीच गायब झाला होता. त्या क्षणी दामाजी पंतांच्या अंगावर काटा आला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांना समजले होते की भक्ताची हाक ऐकून स्वतः वैकुंठाचा धनी पंढरीचा पांडुरंग बिदरच्या दरबारात सेवक बनून आला होता. एका साध्या सेवकाकडे एवढा अथांग खजिना आला कुठून? आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते अलौकिक तेज काय होते? बादशहाने ताबडतोब पावती फाडून दिली आणि दामाजी पंतांना सन्मानाने सोडून देण्याचा आदेश दिला. पण
जेव्हा दामाजी पंतांना समजले की त्यांच्यासाठी कोणीतरी विठू महार नावाच्या सेवकाने येऊन सर्व कर्ज भरले आहे, तेव्हा दामाजी पंतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. माझा तर असा कोणताही सेवक नव्हता, मग हा विठू महार नेमका कोण होता? जेव्हा सत्य समोर आले तेव्हा दामाजी पंतांना कोणता भयंकर साक्षात्कार झाला आणि त्यांनी सरकारी पदाचा राजीनामा देऊन कोणता मोठा निर्णय घेतला, हे सर्व ऐकण्यासाठी पाहायला विसरू नका या मालिकेचा भाग 5. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि विठ्ठल वाइब्स चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.